नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि तुम्ही बघताय पुढारी न्यूज वरती मुद्दा विधानसभेचा घेऊन आपण आलेलो आहोत कोल्हापुरातल्या राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये। इथली राजकीय गणित, इथली राजकीय समीकरण ही या वेळेला प्रचंड इंटरेस्टिंग असणार आहेत, कारण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरच्या निष्ठेचा प्रश्न जो आहे, जो मुद्दा आहे, तो इथं वेगळ्या अर्थानं महत्त्वाचा ठरणार आहे। याविषयी आपल्याला बोलावं लागणार आहे। इकडच्या सध्याच्या परिस्थितीविषयी आपण सांगूयात। इथे प्रकाश आंबेडकर हे विद्यमान आमदार आहेत, 2 टर्म त्यांना आमदारकीच्या मिळालेल्या आहेत। जेव्हा शिवसेनेमध्ये पक्षफुटी झाली तेव्हा त्यांनी शिंदेंसोबत राहण्याचा पर्याय स्वीकारलेला आहे, त्यामुळे अर्थातच इथेही निष्ठेचा मुद्दा आहे। दुसरीकडे आपण जर का महाविकास आघाडीविषयी बोलायचं झालं तर अर्थातच ठाकरेंच्या शिवसेनेचा क्लेम या जागेवरती असणार आहे, पण दुसरीकडे इथे राष्ट्रवादीची सुद्धा मोठी ताकद आहे। मुळात पारंपरिक सुरुवातीचा संघर्ष हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिलेला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीमधनं तीनही पक्षांकडनं या जागेवरती दावा केला जातोय। आणि त्यात आणखी इंटरेस्ट वाढवणारी गोष्ट ती म्हणजे एकीकडे के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील जे इकडचे मोठे नेते आहेत, त्यांनी त्यांच्या भूमिका बदललेल्या आहेत मागच्या काही काळामध्ये, तेही इच्छुक आहेत, त्यांच्याविषयी बोलावं लागेल। भाजपमधनं सुद्धा इंटरेस्टिंग घडामोडी घडतात। या सगळ्या घडामोडी ऐकून तुम्हाला लक्षात आलं असेल की राधानगरीचं राजकारण हे वाटतं तितकं सोपं नाहीये, त्यामुळे याविषयी बोलावं लागेल। सगळे मान्यवर आपल्या सोबत आहेत, स्थानिक नेते आपल्या सोबत आहेत, सगळ्यांशी बोलणार आहोत। एकदा जोरदार टाळ्या, आपण चर्चेला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी आज इकडचे स्थानिक नेते सगळे आपल्या चर्चेसाठी मुद्दा विधानसभेसाठी उपस्थित आहेत, त्यांची ओळख आपण करून घेऊयात। डावीकडनं मी सुरुवात करतो। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडनं अविनाश शिंदे तालुका प्रमुख आहेत ते पक्षाचे, त्यांचं स्वागत। त्याचबरोबर ए.वाय. पाटील यांच्याकडनं नेताजी पाटील त्यांचे कार्यकर्ते त्यांची भूमिका मांडतील। त्याचबरोबर के.पी. पाटील यांच्याकडनं प्राध्यापक शेखर देसाई त्यांचे कार्यकर्ते त्यांची भूमिका मांडतील। दुसरीकडे काँग्रेसकडनं शामराव देसाई तालुका अध्यक्ष हे काँग्रेस पक्षाची भूमिका मांडतील। आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं संतोष मेंगाणे विधानसभा अध्यक्ष हे पक्षाची भूमिका मांडतील। तिकडे शिंदेच्या शिवसेनेकडनं आमदार महोदयांकडनं विद्याधर परीट युवा सेना तालुका प्रमुख हे पक्षाची भूमिका मांडतील। भाजपकडनं नाथाजी पाटील जिल्हाध्यक्ष ग्रामीण हे पक्षाची भूमिका मांडतील। त्याचबरोबर तिकडे राहुल देसाई यांच्याकडनं बजरंग कुरळे देसाई गटाचे संघटक हे पक्षाची भूमिका मांडतील। तिकडे प्रहारकडनं मच्छिंद्र मुगडे जे तालुका अध्यक्ष आहेत पक्षाचे ते पक्षाची भूमिका मांडतील। आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडनं कॉम्रेड सम्राट मोरे जे पक्षाचे तालुका अध्यक्ष आहेत ते भूमिका मांडतील। सगळ्यांचं इकडे स्वागत आहे। चर्चेला आपण आता लगेच सुरुवात करूया। शिवसेनेला तुमच्या प्रतिनिधींना आपल्याला विचारावं लागणार आहे की आता जेव्हा पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हॅट्रिकसाठी आंबेडकर साहेब हे जनतेमध्ये जाणार आहेत, मतं मागणार आहेत, तेव्हा कोणती अशी 2 विकास कामं आहेत 2 टर्ममध्ये आमदार महोदयांनी केलेली जी तुम्ही लोकांना सांगणार आहात आणि मतं मागणार आहात? त्या मतदारसंघामध्ये परिवर्तनाची लाट आली आणि आमदार महोदय जे आपले प्रकाश आंबेडकर साहेब आहेत यांनी 2014 साली जी युवा संघर्ष जी आमची संघटना होती त्या संघटनेच्या माध्यमातून संघर्ष यात्रा काढून मतदारसंघामध्ये असं रान उठवलं की या मतदारसंघामध्ये जे गरजेचं आहे 266 कोटी त्यावेळेच्या तत्कालीन आमदारांनी बोर्ड लावले होते, पण 266 कोटीने हा मतदारसंघ विकसित होणार नाही तर 2600 कोटी रुपये लागतील असं त्यावेळी वाटत होतं। पण आज आम्ही 5000 कोटीपेक्षा जास्त 10 वर्षामध्ये कामं केली आणि या कामाच्या जोरावरती याच्यावरती उत्तरं घेऊया। विरोधक याच्यावरती बोलतील, त्यांच्याकडनं उत्तरं घेऊया। तो निधी ते म्हणतात 5000 कोटी, तो कुठं सध्या मतदारसंघात कुठं दिसत नाही सध्या। आणि जो काय खर्च झालाय त्याची जर दर्जा बघितला त्या कामांचा तर दर्जाहीन कामं झालेले आहेत। आता 5000 कोटीचा विकास कुठं दिसला पाहिजे ना। दादांच्या पक्षातनं कुठेही विरोध झालेला दिसत नाही, आपला गैरसमज झालेला आहे। विरोधातनं त्यांनी साथ सोडली ना, असा मेसेज गेला ना महाराष्ट्रभर। सर्वसाधारणपणे ते आमदारांच्या कामावर जरी टीका करत असले तरी कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे के.पी. पाटील साहेबांच्या प्रतिनिधींनी वक्तव्य केलं, कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये के.पी. पाटील साहेब आमच्या या महायुतीच्या प्रक्रियेमध्ये होते, त्यांनी महायुतीच्या उमेदवाराचं कौतुक केलंय, महायुतीच्या उमेदवाराचा त्यांनी प्रचार केलाय। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीकडनं त्यांना उमेदवारी मिळत नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते आता अन्य पक्षामध्ये जाण्याचा विचार करत आहेत। अजूनही त्यांचा कुठला पक्ष हा निश्चित झालेला नाही। त्यांनी धोरण असं ठरवलं की ज्या पक्षाला या विधानसभा मतदारसंघातली उमेदवारी जाईल त्या पक्षामध्ये जायचं।
आता महाविकास आघाडी असू दे किंवा महायुती असू देत, या सगळ्यांना इथली महाराष्ट्रातली जनता अक्षरशः कंटाळून गेलेली आहे. आणि इथला जो विकास झालेला आहे अक्षरशः इथली राधानगरी बुदरगड असू दे किंवा आजरा असू देत, कमिशन खोरीच्या या धोरणांना इथली जनता पूर्णपणे कंटाळलेली आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी तिसऱ्या आघाडीचा 100% जन्म होणारच. नाही, विकास झाला ज्या पद्धतीने म्हटलं शाश्वत विकास व्हायला पाहिजे, त्यामुळे शाश्वत विकास कुठंच दिसत नाही. आता जे रस्त्यासाठी विविध फंड लावलेले आहेत ते अगदी म्हणजे 2-4 महिन्यातच ते परत उकरून रस्ते येतात आणि त्याच रस्त्यावर परत रस्ता करायचं काम चालू आहे. आता साधं उदाहरण घेतलं की इमारतीच नुसत्या उभारून विकास होतोय काय? आता शासकीय रुग्णालयाच्या इमारती नक्की चांगल्या उभारल्या, खरं तिथं एक स्टाफ सुद्धा वाढायला नाही. आज गारगोटीच्या शासकीय दवाखान्याची जर अवस्था बघितलं तर तिथं मधमाशांनी पोहे केलेलं आहे. मग ते मधमाशा जर पोहे उठलं तर त्या हिने जायचं कुठं? आज गेली 20 ते 25 वर्ष आम्ही निष्ठावंत म्हणून काम करतोय. आज तुम्ही फक्त तुमच्या संधीसाठी किंवा तुम्हाला आमदारक्या पाहिजेत म्हणून तुम्ही आमच्यात येणार. उद्या हे आमच्यात आल्यानंतर किंवा उमेदवारी घेतल्यानंतर माझा पक्ष वाढवण्यासाठी लोक काय करणार? त्यामुळे आमचा प्रखरपणे त्याला विरोध आहे. ही जागा निष्ठावंतांनाच मिळाली पाहिजे आणि शिवसेना ही जागा लढणार आहे. निष्ठेचा हा जो प्रश्न आहे, मग राष्ट्रवादी काँग्रेसमधनंच आंबेडकर साहेब तुमच्याकडे आलेले होते, तेव्हा त्यांना संधी दिली, तेव्हा तुम्ही काही बोलला नाहीत का? मग नाही, पण त्यांनी 10 वर्ष किंवा 8 वर्ष, नाही 8 वर्ष किंवा 10 वर्ष जे काही असेल, पण त्याच्या आधी जेव्हा संधी दिली गेली तेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेसमधनंच आले होते तुमच्याकडे. पण त्यावेळेस शिवसेनेची एवढी ताकद नव्हती. म्हणजे मतदार आता तुमची ताकद उलट विभागली गेलेली आहे, 2 शिवसेना झाल्या. नाही, पण त्यांनी त्यांचा गट घेऊन गेलेले आहेत. शिवसेना आहे तशीच आहे, शिवसेना कुठेही हल्लेली नाहीये किंवा शिवसेनेचा शिवसैनिक जो निष्ठावंत आहे तो एकही शिवसैनिक त्यांच्या बरोबर गेलेला नाहीये. इतका निधी आणला, इतका विकास केला, अजून आमच्या इकडे काळामडी धरण आहे, त्याची गळती गेले कित्येक वर्ष निघत नाहीत. जमिनी बाद झाल्या, अक्षरशः मीठ फुटले, शेतकरी आत्महत्येच्या मार्गावर आहेत. अंगणवाडीची अवस्था फार वाईट आहे, पाणी नाही मुलांना. प्राथमिक शाळा जर बघितल्या तर खापऱ्या कौला सुद्धा नाहीत. कुठं झालाय? मूळ विकास शाळेवर व्हायला पाहिजे, लहान मुलांच्यावर व्हायला पाहिजे, त्यांच्या खेळण्यावर पाहिजे. काय आहे स्पर्धा परीक्षेचं कुठं नियोजन आहे? काय कुठं आहे? लोक आमची लहान लहान मुलं सगळी गरीब माणसं शेतकऱ्यांची पुण्याला याला स्पर्धा परीक्षेला जातात. काय केलं तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी? काय केलंय? माझं गाव राधान तालुक्यातलं अतिशय दुर्गम भागातील तळाशी गाव आहे. नावाप्रमाणेच आम्ही तळात आहे. ज्या गोष्टी आमच्या विद्यमान सरपंचनी 2,70,00,000 निधी आणून जो काय काम चालू केलं, तर आजी आमदारांनी आणि माजी आमदारांनी ह्या गोष्टीकडे गावाकडे दुर्लक्ष केलं आणि होणाऱ्या निधीतून येणारी कामं जी काय आमच्या विद्यमान सरपंच चालू केली त्याच्यावरती यांनी तक्रारी चालू केल्या. मग एका अर्थाने तुम्ही म्हणताय की विकासाचा अजेंडा घेऊन तुम्ही पुढे चाललाय. मग युवा वर्गानं सत्ता खेचून आणल्यानंतर 2,70,00,000 जो निधी आणून कामं चालू केलीत त्याच्यावरती तुम्ही तक्रारी चालू केल्या. बरं कसं झालं सर, विरोधकांना आता कावीळ झाली आणि कावीळ झालेल्या माणसाला कसं सगळं जग पिवळं दिसत असते. त्यामुळे विकास काय झालाय हे त्यांना दिसणारच नाही, कारण त्यांना विकास हा माहीतच नव्हता. त्यामुळे विकास काय असतो हे विद्यमान आमदारांनी 10 वर्षात दाखवून दिले. मागची पार्श्वभूमी जर तुम्ही बघितला तर या विधानसभा मतदारसंघामध्ये एकही लोकप्रतिनिधी आपलं तोंड उघडत नव्हता, पण विद्यमान आमदारांनी ह्या मतदारसंघाचे प्रश्न फक्त मांडले नाही तर महाराष्ट्र राज्यातल्या सर्व घटकाशी स्पर्श करतील असे प्रश्न मांडले. मग अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असेल, आशा स्वयंसेविका असतील. अंगणवाडीचाच प्रश्न मांडताय. बोलतो सर, ते मला वेळ द्या सर. अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, त्याचबरोबर या मतदारसंघातील आणि राज्यातील शिक्षकांचा महत्वाचा जो MSCIT चा प्रश्न होता, त्यांच्या फरकाचा जो प्रश्न होता, तो IT मंत्र्यांच्याकडे हा प्रश्न मांडून तुम्ही कुठल्याही शिक्षकाला जर विचारला तर MSCIT ची जी वसुली लागली होती ती स्थगिती आणण्याचं मागच्या काळामध्ये भाजपच्या सरकारच्या काळामध्ये आमदार साहेबांनी केलं. आता त्या ठिकाणी मला एक प्रश्न उपस्थित झाला की स्पर्धा परीक्षेसाठी काय केलं, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्हाला माहित नसेल तर आमचे दिवाकर रावते साहेब परिवहन मंत्री होते. 650 लोकांना RTOची भरती झाली होती आणि नियुक्त्या मिळत नव्हत्या. त्या नियुक्त्या फक्त प्रकाश आंबेडकरांच्यामुळे महाराष्ट्र राज्यातील लोकांना मिळाल्या. हे विसरून चालणार नाही. मला एक प्रश्न पडतो की विकासाचा अजेंडा घेऊन ज्यांचे राजकारण होतं असं ते म्हणतात, असे जे भाजप हा जो पक्ष आहे त्यांच्यासोबत असलेले राहुल देसाई का साथ सोडतात निवडणुकीच्या तोंडावरती? काय झालं काय? मग विकास झाला असं त्यांनी आता सांगितलेलं आपल्याला. तर याले त्या ज्या काही मुद्दे मांडले त्यातले काही मुद्दे किती खरे आहेत किती खोटे आहेत ते सोशल मीडियावर सुद्धा आलेले आहेत. किती लोकांच्या नियुक्त्या कुठं झाल्या, किती लोकांची अडवणूक झाली तेही आम्ही वाचलेलं आहे. मी शिक्षक आहे, मलाही चांगली त्याची जाण आहे, त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण MIDC सारखा प्रकल्प या मतदारसंघामध्ये माझे आमदार बजरंग अण्णा देसाई असताना तो प्रकल्प या ठिकाणी होणार होता, परंतु त्याच प्रकल्पाची म्हणजे मंजुरी आमदार साहेबांच्या विद्यमान आमदाराच्या काळात
निघून गेली हे सुद्धा या मतदारसंघाच्या वतीनं अतिशय शोकांतिकेचा विषय आहे. तो जर प्रकल्प झाला असता तर या भागातली पोरं जी पुण्या मुंबईला जी हॉटेलवर काम करतात ती पोरं या तालुक्यामध्ये रोजगार मिळवून बरोबर येतो आमचं एवढंच म्हणणं आहे, आम्हाला ज्या जनतेने निवडून दिले त्या जनतेची कामं आमच्याकडनं झाली पाहिजेत. लोकप्रतिनिधी कशासाठी निवडून जातात तर विकास कामं करण्यासाठी, लोकांची मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी, आणि ते सोडवण्यासाठीच आम्ही एकनाथ शिंदेची साथ दिलेली आहे. असा कुठलाही आम्ही हे केला नाही. आणि गद्दारी जे विरोधक म्हणतात ना, जे गद्दारीचे महाबादशाह या ठिकाणी आहेत कोण? केपी पाटील साहेब हे जन्माला आले. गद्दारीचे महाबादशाह असा आरोप केपी पाटील साहेबांवर गद्दारीचे महाबादशाह म्हणतात. पहिल्यांदा किपी पाटलांच्या बरोबर गद्दारी तिन्ही केल्या 2009ला. पहिल्यांदा गद्दारी तुम्ही केली. हा बोला कार्यकर्ते नामदेवराव भोईटे सरांच्या बरोबर गद्दारी केली कुणी? पहिली गद्दारी केली कुणी? गद्दारांच्या बोला ज्यांचं आयुष्य गद्दारीत गेलं, ज्या किपी पाटलाचं आयुष्य गद्दारी गेलंय त्या किपी पाटलावर आधी किपी साहेबांच्यावर आधी 6 महिने प्रकाश आंबेडकरांनी इथं मेळावा घेतला आणि छाताडावर लाभ ठेवून ते आल्यात. जसं छाताडावर लाट ठेवून आलेत असं म्हणतात ते. विद्यमान आमदारांचा राजकीय जन्म आदरणीय किपी पाटील साहेबांनी घातला. त्यांना डेव्हलप केलं राजकारणात किपी पाटील साहेबांनी. गद्दारी आम्ही केलेलं नाही, पक्ष आमच्याकडे आहे, चिन्ह आमच्याकडे आहे, त्यामुळे गद्दारी आम्ही केलेलं नाही. प्रकाश आंबेडकर 1900 ह्या सगळ्या तालुक्याला जिल्ह्याला माहिती आहे 1997 साली वयाच्या 21व्या वर्षी अपक्ष पंचायत समितीला सदस्य निवडून आले. आणि दुसरी गोष्ट, केपी पाटील साहेबांनी जर आम्हाला जन्म दिला असता तर इथं काय परिस्थिती होती त्यावेळी तत्कालीन आमदार बजरंगनाथ देसाई होते, त्यांच्या विरोधात लढण्यासाठी आम्हाला त्यांनी घेतलं. हे नाकारून चालणार नाही आणि त्याचा वापर करून आम्हाला घेतलं. 2002ला आम्ही जिल्हा परिषद सदस्य झालो राष्ट्रवादी चिन्हावरती, आणि 2002 नंतर जिल्हा परिषद सदस्याला पंचायत समितीची उमेदवारी करायला लावली. ही गद्दारी पहिला केपी पाटलांनी केली. ते आमचे मित्र म्हणतात 97ला अपक्ष निवडून आलं. त्यांनी उपसभापती कुणी केलं त्यांना ते सांगावं. तालुक्यात यांची गरज होती त्यावेळी एकूण सदस्य संख्या 8 होती. ह्यांची सत्ता येण्यासाठी प्रकाश आंबेडकरांची यांना गरज होती. केपी पाटील साहेब शरद पवारांची साथ सोडून गेले होते की नव्हते? 65,000 सभासदांचा साखर कारखाना अडचणीत होता. विद्यमान आमदारांनी इरादापत्र अडवलेलं होतं. ते इरादापत्र मिळवण्यासाठी केपी पाटील साहेबांनी महायुती बरोबर राहिले. अन्यथा 65,000 सभासदांच्या चुलीत पाणी ओतण्याचं काम विद्यमान आमदारांनी केलं होतं. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ए.वाय. पाटील साहेबांनी एक निर्णय घेतला आणि वाड्यावरती जाऊन महाराजांना पी.एन. पाटील साहेब आणि बंटी साहेबांच्या बरोबर चर्चा करून पाठिंबा दिला. आणि त्या पाठिंब्याच्या वेळी जे आम्ही माहोल तयार केला, तो माहोल तयार केल्यानंतर जिल्ह्यामध्ये जे वातावरण निर्मिती झाली आणि शाहू महाराजांचं चांगलं मताधिक्य या जिल्ह्यामध्ये मतदारसंघात मिळालं. आणि त्याचा परिपाक म्हणून ह्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना उभाटा गट असेल, ज्या कोणाच्या वाट्याला ते तिकीट जाईल त्या तिकिटावर निश्चितपणानं नेते मंडळी ए.वाय. पाटील साहेबांनाच अधिकार देतील आणि ए.वाय. पाटील साहेबांचीच उमेदवारी करतील असा विश्वास आहे. त्यावेळेला तुम्हाला राहुल देसाईंची गरज होती या मतदारसंघामध्ये, त्यावेळेला तुम्ही त्यांना पक्षामध्ये घेतलं आणि त्यांचा सन्मान करण्याऐवजी त्यांचा अपमान केलेला आहे तुम्ही. हे तुम्ही पहिल्यांदा मान्य करा. त्या आजरा भागात 14 पोरांनी आत्महत्या केल्यात. त्या 14 पोरांनी कशासाठी आत्महत्या केल्या तर त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला म्हणून. कुठं आहे ते बेरोजगारीवर प्रश्न निर्माण करणारे आणि सोडवणारे नेतृत्व? हे साफ चुकीचं आहे. इथं बेरोजगारांच्या विषयी प्रश्नावर बोलायला कोणी तयार नाही. जोपर्यंत त्या बेरोजगारीचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत इथल्या राधानगरी विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक तरुणाला मग तो प्रश्न पडलेला आहे की का म्हणून आम्ही यांच्या विकासाच्या गौरवगाथा गायच्या. या मतदारसंघामध्ये बघा रस्ते केले, गटर बांधली, इमारती बांधल्या म्हणजे विकास नाही ही वस्तुस्थिती बरोबर आहे. पण महत्वाचे जे प्रश्न आहेत, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, आणखी काही प्रश्न आहेत. अक्कुर्डे एमआयडीसी झाला. आजरा एमआयडीसी मध्ये डेव्हलपमेंटसाठी आमदार साहेबांनी आजरा एमआयडीसी या ठिकाणी अस्तित्वात आहे. आजरा एमआयडीसी विस्तारित करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. तुम्ही माहिती घेऊ शकता. परवा कौलो एमआयडीसी मंजूर झाली. या केपी साहेबांचे जावई धैर्यशील पाटील कौलोकर यांनी तरुणांच्या आत्महत्या का झाल्या? मी सांगतो. तरुणांच्या आत्महत्या का कारणीभूत केपी पाटील आहेत. कधी आत्महत्या झाल्या? किती वर्ष? आम्हाला माहिती नाही, उत्तर आलं. आत्महत्या तरुणांच्या ज्या झाल्यात, विद्यमान आमदार 10 वर्षे हे आहेत. आता आत्महत्या झाल्यात त्याला जबाबदार आमदारच आहेत. रोजगाराची तरुणांच्या आत्महत्या
सगळ्यांना जबाबदार कोण हा खरा प्रश्न आहे. सध्याच्या आत्महत्येला किंवा बेरोजगारीला भाजपचं असणारं केंद्रातलं शासन आणि सध्या विद्यमान असलेलं हे इकडचं तिकडचं सरकार, महायुतीचं सरकार राज्यातलं हे पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. त्यापेक्षा जास्त सुद्धा केंद्रातलं मोदी शासनाने जे रोजगारी नष्ट करण्याचं आश्वासन लोकांना दिले होतं ते पूर्णपणे फेल ठरलेलं आहे. हे फेक निगेटिव्ह करूनच मोठं होतात. घरात बसून कुठलीही कामं न करता, समाजाची कुठल्या कामात न करता, लाडकी बहीणसारखी एवढी महत्वाकांक्षी योजना आणलेली असतात, त्यांचं उदो म्हणतात ती कोर्टात गेले ती रोज कशी होईल, एवढं त्यांचं काम आहे. फेक निगेटिव्ह तुम्ही लाडकी बहीणला विरोध करता असा आक्षेप आहे भाजपचा तुमच्यावरती. तुम्ही लाडकी बहीणला विरोध करता असं म्हणतात काँग्रेसवाले. जी योजना 1500 काढलेली आहे ती महाविकास आघाडी आल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गेंनी 2000 रुपये करतो असं जाहीर केलेलं आहे. स्वार्थासाठी केलेली लाडकी बहीण आहे. लोकसभेत पराभव झाला, महाविकास आघाडीचे लोकसभेत 31 खासदार झाल्यानंतर हे पराभव समोर दिसतोय म्हणून दिसतोय. लाडक्या बहिणीला आमचा विरोध नाही. 3000 रुपये करा आणि दाजीला 5000 रुपये करा. मागणी अशी आहे. देऊ शकतोय म्हणून ती मागणी करायला लागल्या. त्यांनी काय दिलं नाही आजपर्यंत, त्यामुळे त्यांची अपेक्षा खरी करा. आम्ही ते करू. परत आमचं शासन आलं की आम्ही 100% ते करणार आहे. जे देतात त्यांच्याकडेच मागणी होते. यांनी काही 60 वर्षात दिलेलं नाही, त्यामुळे यांच्याकडे मागणी नाही. आम्ही 100% देतोय. हा बोला. लोकसभेला मतांची आली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी, याच्यापेक्षा यात काही मोठं लडकी आली म्हणून बहीण लाडकी झाली. प्रश्न असा आहे की के.पी. पाटील साहेब आणि ए.वाय. पाटील साहेब हे एकत्रपणे महाविकास आघाडीमध्ये आहेत का? त्यांना बोलू द्या. आणि मुळात मी आता जी निवडणूक चालू आहे या निवडणुकीमध्ये दंगा करून सांगण्यापेक्षा मुद्द्यावर बोलायला पाहिजे. आता विद्यमान आमदारांनी क्रीडा क्षेत्रासाठी काय केलं? आमचा कुसाळेसारखा माणूस पोरगा अगदी दुर्गम भागातला वाडी वस्तीतला ऑलिम्पिक वीर झाला, ऑलिम्पिक मध्ये पदक देशाला मिळवून दिलं. शोकांतिका आहे, आमदार के.पी. पाटील साहेब ज्यावेळी होते त्यावेळी राधानगरला क्रीडा संकुल मंजूर झालेलं होतं. त्यानंतर अद्याप या 10 वर्षात क्रीडा संकुलासाठी काय केलेलं नाही. आमचा अभिमान आहे या विधानसभा मतदारसंघाचा, जो स्वप्नील कोसाळे या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळवलं. त्याच्या पाठीशी आमदार साहेब 10 हत्येचं बळगुण होते, म्हणून स्वप्नील कोसाळे तिथपर्यंत पोहोचलं. हे सगळ्या यांना बोलू क्रीडा क्षेत्राशी असणारा विषय, माझे आमदार बजरंग अण्णा देसाई आमदार असताना महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मतदारसंघामध्ये 2 क्रीडा संकुलं आणली. 2 पण 3 हजेच्या काळामध्ये या दोन्ही विद्यमान आमदार आणि माजी आमदारांनी त्या क्रीडा संकुलांची वाट लावली. स्वप्नील कोसाळे का माणूस, एखादा खेळाडू जर आपल्या मतदारसंघामध्ये होत असेल तर असे अनेक खेळाडू आहेत. दारवडीमधली सुद्धा आमची सापळ्यांची मुलगी आहे, त्याला साधन सुविधा मिळत नाहीत, म्हणून अशा पद्धतीची क्रीडा संकुलं होणं. थांबा बोला. तिथं जो नेतृत्व करण्यासाठी जो खेळाडू जातोय त्याची कस लागलेली असती, त्याच्या आई वडिलांचं महत्व जास्त असतंय. यासाठी कुठल्याही आमदारचं नाही. आणि राहिला मुद्दा आजी माझी प्रतिनिधींचा, तर त्यांनी मला एक उत्तर द्यावं की आजीनी पण आणि माझीनी पण ज्या आमदारच्या काळात ज्या राधानगरी तालुक्यासाठी तळाशीला असं माप का दिलं की जेणेकरून तिथं तळाशीलाच गेली, त्याचं उत्तर प्रतिनिधींनी मला द्यावं. काय म्हणतात? चेहरा नवा बदल हवा असं ते म्हणतात. पण हवा परत प्रकाशच हवा. इकडे चेहरा नवा बदल हवा असं एकीकडे म्हटलं जात आहे, दुसरीकडे म्हटलं जात आहे प्रकाशच हवा, जनतेला विकास हवाय. त्याचं काय होणार आहे हे सगळं बघावं लागणार आहे. राधानगरीमध्ये आपण ही चर्चा घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सगळ्यांच्या भावना किती तीव्र आहेत, गटातटामध्ये विभागलेले सगळे राजकारण आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये प्रचाराचा धुरळा जोरदार उडणार आहे. पण या सगळ्या धुरळ्यामध्ये स्थानिकांच्या प्रश्नांचं काय, स्थानिकांच्या मुद्द्याचं काय, हाच मुद्दा घेऊन मुद्दा विधानसभेचा या कार्यक्रमामध्ये राधानगरीमध्ये